मी डॉक्टर अहमद कातली हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. सोलापूर लोकसभेची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे. मात्र अद्याप भाजपा पार्टीचा उमेदवार निश्चित झाला नाही. अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे. यावेळी सोलापुरातून स्थानिक उमेदवार असावा, तो आंबेडकरी जनतेचा असावा अशी मागणी भाजपाच्या कार्यकर्त्यातून पुढे येतेय. भाजपा जनता पार्टीचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते व दैनिक नालंदा एक्सप्रेस या वृत्तपत्राचे संपादक दिलीप शिंदे यांनी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी भाजपाच्या वरिष्ठांकडे केली आहे. दिलीप शिंदे हे बौद्ध समाजाचे आहेत. सोलापूर मतदारसंघ राखीव असल्यानं या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीची मतं मोठ्या प्रमाणात आहेत. दिलीप शिंदे यांनी मुंबई, नागपूर, पुणे या ठिकाणी जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्ह्याचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना निवेदन देऊन उमेदवारीची मागणी केली आहे. तसेच सोलापूर शहर जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक मान्यवरांच्या भेटी दिलीप शिंदे यांनी घेतल्या. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.